नमस्कार. नमस्कार. आपलं हे विश्व किती अफाट आहे, नाही का? म्हणजे असंख्य तारे, आकाशगंगा. एवढ्या मोठ्या पसाऱ्यात एका सामान्य माणसाकडे देवाला देण्यासाठी स्वतःचं असं काय असतं? हा एक मोठा प्रश्न आहे खरं तर. हो. आणि म्हणूनच आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्याकडे 11 रुपये आणि वेळेची देणगी, ईश्वराची प्रसन्नता यातील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. तर यातून आपल्याला हे समजून घ्यायचे की 11 रुपये किंवा आपला वेळ या अगदी लहान वाटणाऱ्या गोष्टी यांचं नेमकं महत्त्व काय असू शकतं. निश्चितच. आणि आपला उद्देश हा आहे की भौतिक वस्तूंपेक्षा भक्ती, आपला भाव किती महत्वाचा आहे हे शास्त्र आणि कथांच्या आधारे पाहणं. भगवद्गीतेत सुद्धा श्रीकृष्ण म्हणतात ना, हो. काय म्हणतात? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. अच्छा. म्हणजे कोणी जर मला अगदी प्रेमपूर्वक भक्तियुक्त अंतःकरणाने पान, फूल, फळ किंवा साधं पाणी जरी अर्पण केलं तरी मी ते स्वीकारतो. म्हणजे वस्तूची किंमत नाही तर देणाऱ्याचा भाव महत्वाचा. सुदामाची गोष्ट आठवते लगेच. अगदी अगदी बरोबर. त्याच्या त्या मूठभर पोह्यांमध्ये किती प्रेम आणि निखळ भक्ती होती. देवाला तेच हवं असतं. बरोबर. आणि हीच गोष्ट मला वाटतं त्या 11 रुपयांच्या दानालाही लागू होते. हो. कशी? 11 रुपये ही रक्कम तशी लहान आहे, म्हणजे कोणीही सहज देऊ शकतं. त्यामुळे काय होतं की मी काहीतरी खूप मोठं दान दिलं असा अहंकार मनात येत नाही. हा मुद्दा महत्वाचा आहे. नम्रता राहते. हो. आणि दुसरं म्हणजे नियमितपणे अगदी छोटी रक्कम जरी दिली तरी त्यात एक सातत्य आहे, एक समर्पण आहे. हे प्रतीक महत्वाचं ठरतं. हे खरं आहे. पण मग नेमकं 11 रुपयेच का? म्हणजे ह्या आकड्यामागे काही विशेष कारण आहे का आपल्या स्रोतात? स्रोतात थेट आकड्यावर भाष्य नसलं तरी 11 हा आकडा अनेकदा शुभ मानला जातो आपल्याकडे. पण त्याहून महत्वाचं म्हणजे ही एक अशी रक्कम आहे जी सहज उपलब्ध होते आणि ती देताना फार विचार करावा लागत नाही. मोठ्या रकमेचा मोह टाळता येतो आणि एक नियमित सवय लागते. हे सातत्य खूप महत्वाचं आहे. आणि पैशांसोबतच वेळेच्या दानाचाही उल्लेख आहे. वेळ तर अशी गोष्ट आहे जी एकदा वेली की परत येत नाही. त्याचं महत्त्व कसं सांगितलंय? हो. वेळेचं दान तर खरं तर सर्वात मूल्यवान दानांपैकी एक आहे. कारण आपण आपल्या आयुष्यातला एक हिस्सा देतोय जो परत मिळणार नाहीये. बरोबर. स्रोतानुसार मंदिरात जाऊन स्वच्छता करणं असेल किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांच्या पादुका नीट लावणं, इतरांशी देवाविषयी बोलणं, भगवंताच्या कथा ऐकणं किंवा सांगणं, या सगळ्या गोष्टी वेळेच्या दानाचेच प्रकार आहेत. यातून ईश्वर सेवेची भावना दिसते. पण यातल्या कुठल्या सेवेला जास्त महत्त्व असं काही आहे का, की सगळ्या सेवा समान आहेत? नाही. स्रोतानुसार तरी सेवेच्या प्रकारापेक्षा ती कोणत्या भावनेने केली जाते हे जास्त महत्त्वाचं आहे. अगदी छोटीशी सेवा, समजा मंदिराच्या आवारातला कचरा उचलणं, पण ती जर पूर्ण श्रद्धेने, प्रेमाने केली असेल तर ती मोठ्या यज्ञाएवढीच मोलाची ठरू शकते. अच्छा. देव आपण आपला वेळ आणि श्रम कसे वापरतो यात जास्त रस घेतो असं दिसतं. हे खूपच महत्वाचं आहे. आणि काही व्यावहारिक गोष्टी पण सुचवल्या आहेत ना स्रोतात, ज्या लगेच सुरू करता येतील. हो, अगदी सोप्या गोष्टी आहेत. जसं की दर आठवड्याला न विसरता 11 रुपये बाजूला काढून दान करणं, किंवा रोज फक्त 15 मिनिटं देवासाठी काढणं. त्यात आपण चिंतन करू शकतो, एखादा श्लोक वाचू शकतो, नामस्मरण किंवा अगदी शांत बसून कृतज्ञता व्यक्त करू शकतो. 15 मिनिटं तर कुणीही काढू शकतं सहज. नक्कीच. एवढेच नाही तर आपल्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला मंदिरात येण्याचं आमंत्रण देणं किंवा बोलता बोलता देवाविषयी सहज एखादं चांगलं वाक्य बोलणं, हे सुद्धा वेळेच्या दानाचाच भाग आहे. श्रीमंत आणि गरीब यांच्या दानाची पण तुलना केली आहे का? म्हणजे कोणी 1 कोटी दान केले आणि कोणी 11 रुपये, तर देव कसं पाहतो याकडे? हो, यावर एक छान विचार आहे. देवाला दिलेल्या रकमेपेक्षा ती रक्कम देणाऱ्याच्या एकूण क्षमतेच्या किती प्रमाणात आहे हे जास्त महत्वाचं वाटतं. म्हणजे बघा, ज्याच्याकडे अब्जावधींची संपत्ती आहे त्याच्यासाठी 1 कोटी देणं म्हणजे समुद्रातून एक थेंब काढल्यासारखं असेल कदाचित. पण ज्याची दिवसाची कमाईच 100 रुपये आहे, त्याने दिलेले 11 रुपये हा त्याच्या श्रमाचा, त्याच्या त्यागाचा मोठा हिस्सा आहे. देव हा भाव आणि तो त्याग पाहतो, रक्कम नाही. यासाठी काही उदाहरणं दिली आहेत का? हो, नक्कीच. रामसेतू बांधताना खारुताईची गोष्ट आहे ना. हो, खारुताईचं वाटा. तिने तिच्या शक्तीनुसार वाळूचे कण टाकले, पण श्रीरामचंद्रांनी ते योगदान किती मोलाचं मानलं. किंवा एक वृद्ध स्त्रीची कथा पण आहे. कोणती? तिच्याकडे देवाला अर्पण करायला काहीच नव्हतं, तर तिने फक्त रस्त्यात पडलेली केळ्याची साले उचलून बाजूला ठेवली की कोणाचा पाय घसरू नये.
ही सुद्धा एक सेवाच होती आणि देवाने ती स्वीकारली, कारण त्यात निस्वार्थ भाव होता. म्हणजे शेवटी सगळं येऊन थांबतं ते आपल्या भावनेवर, आपल्या हेतूवर, वस्तू लहान आहे की मोठी याला महत्त्व नाही. अगदी अगदी बरोबर. म्हणूनच जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा स्रोतातून येतो, कोणता? की जेव्हा आपल्याकडे देण्यासाठी भौतिक संपत्ती नसेल किंवा अगदी कमी असेल, तेव्हा आपण कोणत्या अमूर्त देणग्या देऊ शकतो. म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं असेल, इतरांबद्दल चांगलं चिंतन करणं किंवा फक्त देवाचं स्मरण ठेवणं, यांचं मूल्य काय असेल? खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. हो, याचा विचार प्रत्येकाने नक्की करायला हवा.